मन खूप दुःखी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अलीकडच्या काळामध्ये माणसाला अतिविचार करण्याची किंवा मानसिक त्रासाची जाणीव होऊ लागली आहे आणि मानसिक त्रासाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. प्रत्येकजण दुःखी आहे, प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत आणि या समस्यामुळेच आपण सतत उदास राहू लागलो. आपल्याला एकटे वाटायला लागले. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर काही परिणाम घडत असतात. हे परिणाम काही चांगले असतात तर काही वाईट असतात. ज्यामुळे आपले मन दुःखी व आनंदी होत असेल, मन दुःखी होते तेव्हा आपल्याला खूप एकटे पडल्यासारखे वाटते. अशा वेळी काय करावे हे आपल्याला सुचत नाही. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये काही चांगले विचार जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळते जेव्हा मन आपले दुःखी असते, एकटे पडलेले असते, सारखे वाटते त्यावेळेस सकारात्मक विचारांना सोबती करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल, कारण हा कर्माचा फेरा असतो. आपण जसे वागतो तेच आपल्याशी होते. विश्वास ठेवा, त्यांनाही तेच दिवस येतील. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरलेलं असतो. जेव्हा शेवटी सगळं काही सोडून एकट्यानेच जायचं आहे तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये. जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात आणि आपला चांगुलपणाचा फायदा देखील घेतात. कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरले जातात, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाहीत आणि या गोष्टीचा खूप जास्त त्रास आपल्याला होत असतो. अशा वेळेला स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी अशा व्यक्तीच्या किंवा लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि स्वतःच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका, कारण नाते आपले असतात, दुसऱ्यांचे नाही. स्वतः आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आणि कानाने ऐकल्याशिवाय कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका, कारण नात्यामध्ये एकदा दुरावा निर्माण झाला की तो दुरावा संपवणे खूप अवघड होतं. खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरजच पडत नाही. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकतात जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही. ते म्हणतात ना, आपण जे करतो ते आपल्यासमोरच येते, किंवा आपण ज्या फळांची बी पेरू तीच फळं आपल्या पदरी पडतात. वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपण आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. जितका सरडा रंग बदलत नाही तितका अलीकडचे लोक रंग बदलतात, स्वभाव बदलतात. कोणी आज जर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यापेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. मन तर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या आहेत. तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काही फरक पडत नाही. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहायला शिका. या जगाला खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात. या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवाल. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्व दिले जात नाही. आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावंच लागतं. महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो. अडचणी आयुष्याचा हिंसा आहे. स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्यात हारला.
कधी एकटं चालावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच बसतो. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात. एक, चुगली करणारे, जळणारे, स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. म्हणूनच अशी लोक रात्रीचा दिवस करतात पण स्वप्न पूर्णच करतात. अशा लोकांचा काहीच उपयोग नाही ज्या लोकांचा आपल्याला आयुष्यात हरलेलं पाहायचं असतं. समोरच्याला जाणीव पण नसते की त्यांचे तुमचं फक्त मन नाही तर विश्वास पण तोडलेला असतो. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंद दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नशीब आणि आपल्या लोकांची काही भरोसा नाही, हे दोन्ही कधीही पलटू शकतात. आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे. कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात. जेव्हा मन नाराज कोणाला आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो. विंचू जर कोणावर प्रेम करत असेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल. काही लोक या विंचूसारखेच असतात. तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कर्मावर गर्व असेल. ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा. अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात. या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात, नंतर बोलायची पद्धत बदलून जाते. या लोकांची त्रास आपोआप कमी होतात जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं. स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते. काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात, पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्रास त्यांना द्यायला जाऊ नका. कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाशी शांती आणि समाधान कधीही घालवू नका. महालामध्ये येऊन घर विसरतात. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात. ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं. कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल, तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पहा, मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे. आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही, आता मुद्दा मनाचा आहे आणि मन शिल्लक राहिलं नाही. या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवालाच असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.